नमस्कार. श्रीराम टाइम न्यूजमध्ये मी गायत्री परदेशी आपले स्वागत करते. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पोस्टरवर लहान बालकामार्फत लघुशंका करून भाजपतर्फे करण्यात आले अनोखे आंदोलन. महाराष्ट्रातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे नाराजी व्यक्त करीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत एकात्मिक डास निर्मूलनाच्या कामातील भ्रष्टाचाराचा विषय गाजला. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत पाणंद रस्ते तसेच महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांवरील कर्मचाऱ्यांकडून पैसा जमा करण्याचा विषय गाजला. माजी नगराध्यक्ष स्वर्गीय दिलीप जगताप यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. शहरातील दिव्यांगांसह गरजूंना केशरी व पिवळ्या शिधापत्रिकांचे आमदारांच्या हस्ते वाटप. वडणे शिवारातील फळबागा तसेच सेंद्रिय शेतीला अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप जगताप यांनी भेट देऊन केली पाहणी. आणि मुघलाई परिसरातील मोतीलाल चौधरी यांनी केलेले बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण काढावे या मागणीसाठी लखनलाल चित्ते यांचे कुटुंबासह एक दिवसीय उपोषण. या बातमीपत्राचे प्रायोजक धुळे जिल्ह्याचे टीव्हीएसचे नवीन वितरक सिद्धेश्वर टीव्हीएस. परंपरा तत्पर, विश्वास व दर्जेदार सेवेची हमी. डोंगरे महाराजनगर कॉटन मार्केट जवळ पारोळा रोड, धुळे. आता बातमीपत्र विस्ताराने. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे धुळे महानगर भाजपतर्फे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पोस्टरवर लहान बालिकामार्फत लघुशंका करून निषेध नोंदवत अनोखे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात धुळे महानगर भाजपतर्फे लहान बालकामार्फत नाना पटोले यांच्या पोस्टरवर लघुशंका करून निषेध नोंदवत अनोखे आंदोलन करण्यात आले. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने पंतप्रधान मोदींविषयी अपशब्द वापरत आले आहेत. यापूर्वी त्यांनी मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे अपशब्द वापरले. या प्रकरणी उठलेले वाळवंट शांत होत नाही. तोच त्यांनी काल ज्याची बायको पळाली त्याचे नाव मोदी ठरते असे अपशब्द वापरून देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला आहे. नाना पटोले यांची जीभ सातत्याने घसरत असल्याने धुळे महानगर भाजपतर्फे लहान बालकामार्फत त्यांच्या पोस्टरवरील मुखात लघुशंका करून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी हिरामन गवळी, बंटी मासुळे, दगडू बागुल, भगवान देवरे, प्रशांत बागुल, दिनेश बागुल, सुरेश थोरात, कल्पेश थोरात, किशोर थोरात, राजेश शाह, पवन जाजू आदी उपस्थित होते. देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विषयामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि 12 घरच्या 12 पाणी पिऊन आलेला हा मुंज्या नाना पटोले मागही त्याने 2-3 वेळा अपशब्द वापरले. मी मोदींना मारू शकतो असे अपशब्द वापरले. तो शब्द संपत नाही तोपर्यंत काल म्हणतोय ज्याची बायको पळाली असे शब्द वापरून माननीय पंतप्रधान या देशाचे सर्वांचे पंतप्रधान आहेत याविषयी अपशब्द वापरणाऱ्या या नाना पटोलेच्या याचं जर तोंड असंच चालत असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी धुळे महानगराच्या वतीनं ज्याच्या मुखामध्ये एका लहान युवकाला, बालकाला त्याच्या श्रीमुखामध्ये लघवी शंका करून त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही करीत आहोत. जर नाना पटोलेंनी जर अजूनही सुधारले नाहीत तर नाना पटोलेंना एक दिवस याचा धडा मिळाल्याशिवाय राहणार नाही. हेच हिरामन गवळी. महाराष्ट्रातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना स्थायी करावे या मागणीसाठी प्राध्यापकांतर्फे मुंबई येथील जे हॉस्पिटल येथे सुरू असलेल्या आंदोलनाकडे 8वा दिवस उगवूनही शासन व प्रशासनातर्फे पाठ फिरवण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त करीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्रातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांनी मुंबई येथील जे हॉस्पिटल येथे प्राध्यापकांना स्थायी करण्यासाठी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा मंगळवारी 8वा दिवस असूनही आंदोलनाकडे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसह प्रशासनाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शासनाने कोरोना योद्ध्यांची गरज असे वैद्य मोरो अशी दुरावस्था केली आहे. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा दिलेल्या कोरोना योद्ध्यांकडे सरकार दुर्लक्षित करत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना स्वतः त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांनी वारंवार निवेदन देऊनही सेवा नियमित करण्याचा न्याय शासन देत नाही हे दिसल्यानंतरच आंदोलनाच्या पवित्र्यात उतरले आहे. जे रुग्णालयासमोर गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, मात्र सरकारतर्फे काही दखल घेण्यात आलेली नाही. आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे अस्थायी सहाय्यक प्राध्यापक अस्वस्थ झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी स्वतः वारंवार आश्वासन दिले, परंतु
निर्णय मात्र होत नाही. आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मी इथे या आंदोलनात गेल्या 8 दिवसापासून समाविष्ट झालेली आहे. एकीकडे शासन म्हणतात की शासकीय रुग्णालय व हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी डॉक्टरांची कमतरता आहे. दुसरीकडे खूप सारे नवीन रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उघडण्यात येत आहे. तर तिथे पण प्राध्यापकांची शिकवण्यासाठी, रुग्णसेवेसाठी कमतरता होईल. तर ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करता गरिबांना सुखसोयी किंवा त्यांना सगळ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची इच्छा असताना आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचे विचार करता शासनाने आमच्या मागणीला प्राधान्य द्यावे व समावेशन करून घ्यावे. याचा शासनालाही फायदा होईलच आणि जी गरीबगोर जनता आहे त्यांना पण आमच्याकडून सेवा करण्याची एक आम्हाला संधी प्राप्त होईल. तर याचा शासनाने विचार करावा अशी आमची मागणी आहे. आमची पुढेही काम करण्याची इच्छा आहे. तर ती इच्छा लक्षात घेता सरकारने गोरगरिबांचा विचार करावा, आमचा विचार करावा व या संधीचा फायदा घ्यावा असं आम्हाला वाटतं. धुळे महानगरपालिकेच्या सोमवारी दुपारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत एकात्मिक डास निर्मूलनाच्या कामातील भ्रष्टाचाराचा विषय चांगलाच गाजला. प्रशासकीय मान्यता नसताना स्वच्छता देखरेख प्रणालीच्या निविदा काढण्याचा अजब कारभारही सदस्यांनी चव्हाट्यावर आणला. धुळे महानगरपालिकेच्या सोमवारी दुपारी 4 वाजता झालेल्या स्थायी समितीच्या सभेत एकात्मिक डास निर्मूलनाच्या कामातील भ्रष्टाचाराचा विषय चांगलाच गाजला. तसेच प्रशासकीय मान्यता नसताना स्वच्छता देखरेख प्रणालीच्या निविदा काढून ठेकेदारामार्फत काम केल्याचा महानगरपालिकेचा अजब कारभारही सदस्यांनी चव्हाट्यावर आणला. सभेत स्वच्छ सर्वेक्षण महानगरपालिकेचा अभियानाचा जनजागृतीसाठी सन 2020 मध्ये डिजिटल बॅनरसाठी सुमारे 12,65,000 रुपयांचा विना निविदा खर्च केल्याचा आरोप सुनील बैसाने यांनी केला. त्यामुळे सभापती यांनी बॅनरच्या खर्चाबाबत तपासणी करावी व खर्च संबंधितांकडून वसूल करण्याचे निर्देश दिले. मनपाच्या आरोग्यासह विविध विभागांमध्ये संगनमताने भ्रष्टाचार होत आहे याबाबत सभांमध्ये पुराव्यासह तक्रार केल्या होत्या. त्यामुळे दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा 26 जानेवारीला एकाही अधिकाऱ्याला झेंडावंदन करू देणार नाही अशी भूमिकाही बैसाने यांनी मांडली. तसेच त्यांनी स्वच्छता विभागांतर्गत स्वच्छता देखरेख प्रणालीच्या झालेल्या कामांबाबत प्रश्न उपस्थित केले. प्रशासकीय मान्यता न घेता हे काम झाले असून ठेकेदाराने 1,72,00,000 रुपयांचे बिल सादर केल्याचंही त्यांनी सांगितले. मनपाच्या एकात्मिक डास निर्मूलनासाठी दिग्विजय एंटरप्राइजेसला ठेका दिला आहे, पण ठेकेदाराकडून पूर्ण क्षमतेने काम केले जात नाही. हेच काम मनपामार्फत दरमहा 8 ते 10 लाख रुपयांमध्ये होत असते. आता या कामासाठी 38 ते 40 लाख रुपये महिन्याला मोजले जात आहे. या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अमोल मासू यांनी केला. मनपाच्या घंटागाड्या कचराकुंड्या बनल्या असून त्या नेमक्या कुठे आहेत याचा शोध घ्यावा असंही मासू यांनी सांगितले. दिग्विजय एंटरप्राइजेसला काळ्या यादीत टाकण्याचीही मागणी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य नागसेन बोरसे, अमोल मासू, सुनील बैसाने, कमलेश देवरे आदी उपस्थित होते. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये धुळे शहराच्या विविध विकास कामांच्या प्रश्नावर चर्चा झाली. विषयपत्रिकेवर असलेले सर्व विषय या ठिकाणी मंजूर करण्यात आले. त्यामध्ये धुळे शहरात काही शॉपिंग सेंटर्स बांधून धुळे मनपाच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी या ठिकाणी 2 BOT तत्वावर शॉपिंग सेंटर उभारण्याबाबतचे विषय होते. त्याचबरोबर सन्माननीय सदस्यांनी धुळे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारांच्याही विषयांवर काही सूचना केल्यात. त्या अनुषंगाने त्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करण्याचे आपण या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त उपलब्ध होते, त्या ठिकाणी त्यांना आपण तसे आदेश केलेले आहेत. पुढच्या सभेपर्यंत त्यांना तो अहवाल ठेवण्याची मागणी केलेली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत काही डिजिटल बॅनर्स वगैरे लावले गेले होते, त्या संदर्भातला हा भ्रष्टाचार आहे. याबाबत पुढील सभेमध्ये बरंच प्रमाणात माहिती मिळणारच आहे आणि त्यावेळेला आपण त्यांच्यावर दोषींवर काय कारवाई करायची आपण पुढील सभेमध्ये निर्णय घेणार आहोत. सर, घंटागाड्या संदर्भात काय सांगा? घंटागाड्या संदर्भात मागील वॉटर रेस कंपनीचा जो ठेकेदार होता त्याने सर्व घंटागाड्या या अतिशय वाईट परिस्थितीत या ठिकाणी सोडून दिलेल्या होत्या. आपण त्याला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव करून त्याचबरोबर त्याचं काम आपण या ठिकाणी बंद पाडलेलं आहे आणि नवीन स्वयंभू कंपनीचं या ठिकाणी ठेकेदार नेमला आहे. परंतु त्या ज्या गाड्या आहेत, जुन्या गाड्या, त्या आपल्याला त्या नवीन ठेकेदाराला द्याव्याच्या असल्याने आपण उज्ज्वल ऑटोमोबाईल्समध्ये त्या गाड्या रिपेरिंगसाठी पाठवलेल्या आहेत. परंतु त्या गाड्यांची परिस्थिती अतिशय अवस्था खराब केलेली असल्याने त्या गाड्या दुरुस्त होऊन बाहेर पडण्यास थोडासा कालावधी जास्त लागतो आहे. त्यामुळे त्या गाड्या जसजशा बाहेर येतील तसं धुळे शहरातील कचरा संकलनाचं काम अतिशय सुरळीत आणि अतिशय चांगलं या ठिकाणी सुरू होणार आहे. टोटल किती गाड्या आहे? एकूण 79 घंटागाड्या आहेत आणि त्याचबरोबर ठेकेदाराने स्वतः ट्रॅक्टर भाड्याने लावून ज्या काही भुगल्या वगैरे असतील त्या भुगल्या उचलण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे. सकाळी नगरसेवकांनी काय आंदोलन केलं याच्या संदर्भात काय सांगा? सकाळी नगरसेवकांनी आंदोलन केलं म्हणजे बऱ्याच भागांमधल्या नगरसेवकांची मागणी
की आमच्या भागात आधी गाड्या पाठवा, परंतु जसजशा गाड्या तयार होऊन येत आहेत तर काही देवपूर भागात आपण प्रशासनाने काही निर्णय घेतला की देवपूर भागातील गाड्या त्यांनी सर्वप्रथम सुरू केलेल्या आहेत, त्यामुळे काही भाग हा थोडासा उशिरा सुरू होणार आहे. परंतु काही भागातल्या नगरसेवकांना वाटतं की आपल्या भागात थोडं आधी व्हावं, या हिशोबाने त्यांनी कदाचित आंदोलन केलंही असेल सकाळी. धुळे जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सोमवारी दुपारी झालेल्या ऑनलाईन सभेत पाणंद रस्ते तसेच महिला व बाल कल्याण अधिकारी यांच्यावरील कर्मचाऱ्यांकडून पैसा जमा करण्याचा विषय गाजला. धुळे जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा ऑनलाईन पद्धतीने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष तुषार रांदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत धुळे व साक्री तालुक्यात पाणंद रस्त्यांचे प्रस्ताव कार्यकारी अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे आले नसल्याचा आरोप कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील यांनी केला. सभेच्या सुरुवातीला विषय समितीचा आढावा घेण्यात आला. कृषी समितीचा आढावा सादर झाल्यानंतर अध्यक्ष तुषार रांदे यांनी शिरपूर तालुक्यातील बिरसा मुंडा योजनेतील गैरप्रकाराबाबत कृषी अधिकारी योगेश पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांच्या वेतनातून लाभार्थ्यांचे नुकसान वसूल करण्याचे आदेशही दिले. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर राजेंद्र लंगे बेफिकीर होऊन काम करीत असल्याचा आरोपही करण्यात आला. जिल्ह्यात किमान 50 दवाखान्यांचे निर्लेखन करावे लागणार आहे, परंतु जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीमुळे 1.25 कोटीचा निधी शासनाकडे परत जाणार असल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली. महिला व बालकल्याण अधिकारी भदाने यांच्यावर कर्मचाऱ्यांकडून पैसा जमा करत असल्याचा गंभीर आरोप सदस्य राम भदाने यांनी केला. त्यावरही चर्चा झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वानमतीचे उपाध्यक्ष कुसुम निकम, संग्राम पाटील, महिला आणि बालकल्याण सभापती धरती देवरे, मोगरा पाडवी, मंगला पाटील, संदीप माळदे आदी उपस्थित होते. धुळे महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय दिलीप जगताप यांच्या 25 जानेवारी रोजी 72वा जन्मोत्सव जगताप परिवारातर्फे सामाजिक कार्यक्रम दातृत्व दाखवत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. धुळे महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय दिलीप जगताप यांचा 25 जानेवारी रोजी 72वा जन्मोत्सव जगताप परिवारातर्फे सामाजिक कार्य करत दातृत्व दाखवत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यात पांजरापूर गोशाळेत गोमातांना चारा वाटप तसेच सावली वृद्धाश्रम येथे अन्नदान व साहित्याचे वाटप करण्यात आले. दुपारी 2 वाजता तहसील कार्यालयातील दिव्यांगांना सायकलीचे वाटपही करण्यात आले. यावेळी माजी आमदार शरद पाटील, जगदीश देवपूरकर, अप्पा खताळ, अविनाश सूर्यवंशी, राहुल जगताप, केतन जगताप, दिनेश जगताप, राकेश जगताप आदी उपस्थित होते. जगदीश दादा हा एक वेगळा कार्यक्रम आपल्याला आज अनुभवायला मिळाला. म्हणजे आप्पा खताळांचं आपल्याला कौटुंबिक ऋण माहिती आहे, पण आप्पांनी हा कार्यक्रम इथं घडून आणत असताना एक 2 परिवाराचा एक वेगळा परिचय आपल्याला पुन्हा वेगळ्या अर्थाने होतोय. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की दिलीप मामा जगताप यांचं कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत कष्टमय होती. म्हणजे उमराव शेठ जगताप हे आमच्या आजोबांचे वडिलांचे चांगले मित्र होते. खूप मोठी शेती त्यांची वडिलोपार्जित जमीन होती आणि परिश्रमातून एखादा परिवार कसा पुढे येऊ शकतो हे दिलीप मामांनी दाखवलं. पण त्याही पेक्षा आपल्या वडिलांवर नितांत श्रद्धा मामांची होती आणि वडिलांची सेवा करत करत मामा समाज जीवनामध्ये, राजकारणामध्ये आणि विशेषतः आपल्या समाजाचं काम करत असताना पुढे आले. मामांचा संघर्ष आपल्या सगळ्यांना माहिती असेल. ज्या दिवशी आपण गेल्या वर्षी आपण एक 7-8 महिन्यापूर्वी जो एक सुंदर असा कार्यक्रम आपण केला होता मामांच्या श्रद्धांजलीचा, त्यावेळेला मामांच्या जीवनाचे अनेक पैलू आपल्या सगळ्यांना माहीत पडले आणि एक संघर्षमय जीवन आपण सगळे पाहतो. आज मुलं प्रगती करताना दिसत आहेत, मामांचं कौटुंबिक ऐश्वर्य दिसतंय. त्या मागचं मामांचा मान अपमान, संघर्ष, अनेक आघाड्यांवर दिलीप मामांना खूप लढाई लढावं लागल्या. पण सगळ्यात महत्त्वाचं दादा की जे वडील, जे लोक आपल्या आई वडिलांची अत्यंत प्रेमळ पद्धतीने सेवा करतात, आईची सेवा करतात, वडिलांची सेवा करतात, लक्ष्मीचा वास तिथे सदैव असतो. धुळे शहरातील दिव्यांगांसह गरजूंना केशरी व पिवळ्या शिधापत्रिका वाटपाचा कार्यक्रम आमदार फारुख शाह यांच्या हस्ते त्यांच्या संपर्क कार्यालयात मंगळवारी संपन्न झाला. धुळे शहरातील दिव्यांगांसह गरजूंना केशरी व पिवळ्या शिधापत्रिका वाटपाचा कार्यक्रम आमदार फारुख शाह यांच्या हस्ते त्यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाला. धुळे शहरात सर्वसाधारण नागरिकांच्या शिधापत्रिका ऑनलाईन न झाल्याने अन्य नागरिकांच्या शिधापत्रिकेवर अन्नधान्य मिळत नसल्यामुळे ते वंचित राहतात. त्यांना न्याय मिळावा म्हणून शहराचे आमदार फारुख शाह यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत हा प्रश्न मांडल्याने ऑनलाईन शिधापत्रिका नोंदणीतील जाचकटी शिथिल करण्यात आल्या. त्यामुळे लाभार्थ्यांना शिधापत्रिका मिळणे सुलभ झाले. त्याअंतर्गत आमदार शाह यांच्या हस्ते दिव्यांग गरजूंना केशरी व पिवळ्या शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. या शिधापत्रिकांमुळे गोरगरीब नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार असून अंत्योदय योजनेअंतर्गत धान्य उपलब्ध होणार आहे.
दिव्यांगांना 2 रुपये किलो दराने दरमहा 35 किलो धान्य मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. यावेळी नगरसेवक सईद बेग, नासिर पठाण, युसुफ मुल्ला, नूरा शेख, डॉक्टर दीपश्री नाईक, फातेमा अंसारी, गनी डॉलर, वसीम अक्रम, रफीक शाह, निसार अंसारी आदि उपस्थित होते. आज हमने मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की तरफ से माजूरों को, अपाहिजों को पीला रेशन कार्ड तकसीम करने का एक छोटा सा प्रोग्राम किया है और मैं समझता हूँ कि हम जिस वक्त से आमदार कहकर सुनकर आए, हमने सभी छोटी बातों बड़ी बातों पर ध्यान देना शुरू किया, जैसा कि शहर के तरक्याती काम हो, हर आवाम को पानी मिलना चाहिए, गटरों का इंतज़ाम होना चाहिए, सड़कों का इंतज़ाम होना चाहिए। उसके साथ साथ तरक्याती कामों के साथ जो हमारे लोगों के जो छोटे मोटे मसाइल रहते हैं, अक्सर उनको दूरअंदाज किया गया है। लेकिन हमने सभी बातों पर ध्यान रखते हुए, आप लोगों ने जैसा कि देखा होगा, जब भी गरीबों को लॉकडाउन के वक्त बहुत ज़्यादा ज़रूरत थी अनाज की, उस वक्त हमने अपने ज़ाती खर्च से भी अनाज मुहैया करके दिया। उसके बाद सरकार से हमने हमारे शहर के लिए 6000 लोगों का कोटा बढ़ाकर मंजूर करके लाया और गरीबों तक अनाज पहुंचाने की कोशिश की। उसके बाद आप लोगों ने देखा होगा कि कई मरतबा ऐसी शिकायतें आ रही थी कि हीरे मेडिकल कॉलेज में और जूनियर सिविल हॉस्पिटल में जो गरीब लोग इलाज के लिए जाते हैं उनको दवाइयाँ उपलब्ध नहीं की जाती। इसलिए हमने दोनों जिम्मेदारान को बुलाया, अधिष्ठाता को और सिविल सर्जन को, और उनको ये आदेश किया कि कोई भी गरीब आदमी को बाहर से दवाई लाने की ज़रूरत ना पड़े। इसलिए उन्होंने फौरी तौर पर पूरी दवाओं का स्टॉक किया और आज अल्हम्दुलिल्लाह आप लोगों को ये बताते हुए खुशी हो रही है कि हीरे मेडिकल कॉलेज में भी और जूना सिविल हॉस्पिटल में भी तमाम दवाइयाँ उपलब्ध मुहैया की गई है। और अगर किसी गरीब को वहाँ पर दवाई नहीं दी जाती है तो हमारे पास आकर वो हमसे शिकायत करें, हम पूरी तरह से उनको पूरी दवाई दिलाने की पूरी कोशिश करेंगे। उसके बाद हमने देखा कि जो अपाहिज लोग हैं, जो माजूर लोग हैं, अपंग लोग हैं, इनके तरफ कोई भी ध्यान नहीं देता। हमने उन पर ध्यान देना शुरू किया। आप लोगों ने देखा होगा कि गुज़िश्ता साल मैंने अपने स्थानीय विकास निधि से 80 अपाहिजों को, 80 अपंग लोगों को 3 चाकी साइकिल का वाटप किया था। और आज आप लोगों ने देखा होगा कि जो अंत्योदय के जो पीले राशन कार्ड है उसका वाटप हमने किया है। तकरीबन 100 पीले राशन कार्ड मैंने अपाहिज लोगों के लिए मंजूर कराए हैं। और इसके आगे भी मैं पूरे शहर के आवाम से ये विनंती करना चाहता हूँ कि आप लोगों को जिस तरह की भी समस्या है, आपकी समस्याओं को हल करने के लिए मैं कटिबद्ध हूँ। धुळे तालुक्यातील वडणे येथे शेतकऱ्यांचे मित्र धुळे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी शिवारातील सफरचंद, शेवगा, बोर, टरबूज तसेच सेंद्रिय शेतीला भेट देऊन पाहणी केली. धुळे तालुक्यातील वडणे येथे शेतकऱ्यांचे मित्र धुळे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी शिवारातील सफरचंद, शेवगा, बोर, टरबूज तसेच सेंद्रिय शेतीला भेट देऊन पाहणी करत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. वडणे येथील शेतकरी त्यांच्या शेतशिवारात नेहमीच विविध प्रयोग करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. सेंद्रिय शेतीबरोबरच विविध फळबागांमध्ये शेतकऱ्यांनी प्रयोग करून यशस्वी उत्पन्न घेतले आहे. याचीच धुळे कृषी महाविद्यालयाने दखल घेऊन सफरचंद व विविध फळबागांची पाहणी केली होती. सोमवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी कृषी विभागाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर शिवारातील सफरचंद, काश्मीरी ॲपल, बोर, शेवगा, राई, सेंद्रिय भाजीपाला, टरबूज, सीताफळ, सेंद्रिय शेतातील पिकांची पाहणी केली. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा कोणताही प्रशासकीय धोरण नसताना शेतीविषयी आवड व शेतकऱ्यांचे मित्र या नात्याने त्यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी करत मार्गदर्शन केले. प्राध्यापक रोहिदास राजपूत यांच्या शेतात सफरचंद व काश्मीरी ॲपल, बोरसह विविध फळझाडांची पाहणी केली. तर धुळे जवार सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन व प्रगतिशील शेतकरी प्रमोद जैन यांच्या शेतातील शेवगा व राईची शेती पाहणी केली. सेंद्रिय शेती व प्रशिक्षण केंद्रातील दिलीप पाटील यांच्या शेतात सेंद्रिय प्रोजेक्ट दाखवण्यात आले. माजी सरपंच भटू गिरासे यांच्या शेतातील पिकांची माहिती प्रशासकीय वर्गांनी घेतली. यावेळी विनय भोसे, राजेंद्र सोनवणे, पी.डी. पवार, सागर कासार, प्रमोद जैन, राजेंद्र जैन, रोहिदास राजपूत, भटू गिरासे, दिलीप पाटील, प्रमोद पाटील, हर्षवर्धन पाटील, सागर पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते. वडणे येथे आज रोहिदास राजपूत यांच्या शेतात व प्रमोद जैन यांच्या शेतामध्ये दिलीप पाटील यांच्या शेतामध्ये एक घरगुती भेट म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदाळे साहेब, बोरसे साहेब, आमचे शेतकी अधिकारी पवार साहेब यांनी अचानक एक भेट आमच्या सदिच्छा भेट एक दिली. बोर आणि ॲपल वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी पाहून आणि एक शेवगाचं शेत जे आमचं आहे ते पाहण्यासाठी खास मी त्यांना विनंती केली सरांना
सेंद्रिय शेती पाहिली, त्याप्रमाणे खूप आनंद वाटला. त्यांचा अनुभव, आमचा अनुभव त्यांना सांगितल्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की पुन्हा एकदा सर आपण सर्व फॅमिलीसह इकडे या आणि गावातल्या सर्व शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन तुमचं मिळेल, तर त्याच्यामुळे थोडंसं एक समाधान होईल. धुळे शहरातील साक्री रोडवरील मोगलाई परिसरातील मोतीलाल चौधरी यांनी केलेले बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण काढावे या मागणीसाठी लखनलाल चित्ते यांनी कुटुंबासह क्युमन क्लब समोर एक दिवसीय उपोषण केले. धुळे शहरातील साक्री रोडवरील मोगलाई परिसरातील मोतीलाल चौधरी यांनी केलेले बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण काढावे या मागणीसाठी लखनलाल चित्ते यांनी कुटुंबासह शहरातील क्युमन क्लब समोर एक दिवसीय उपोषण केले. शहरातील साक्री रोडवरील मोगलाई परिसरातील प्लॉट नंबर 3566 हे लखनलाल चित्ते यांच्या मालकीचे असून त्यांच्या घरासमोरील मोतीलाल चौधरी यांनी बेकायदेशीर बांधकाम करून येण्या जाण्याचा रस्ता बंद केला आहे व अन्य नागरिकांच्या येण्या जाण्यासाठी असलेल्या 10 फुटाच्या रस्त्यावरही अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन अधिकारी प्रसाद जाधव यांनी संबंधितांना अतिक्रमण काढण्याबाबत सांगितले असता मोतीलाल चौधरी हे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दबाव आणत आहेत, म्हणून सदरचे अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. सदरचे अतिक्रमण न काढल्यास 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी लखनलाल चित्ते, लता चित्ते, राधा चित्ते, कविता चित्ते, रितेश चित्ते, संजय चित्ते, मोहित चित्ते, सचिन चित्ते, गीता चित्ते आदी उपस्थित होते. आमच्यावर अन्याय आणि अत्याचार होत असून आमचं स्वतःचं प्लॉट 3566 आमच्या घराच्या बाजूला मोती गयादीन चौधरी यांनी अतिक्रमण केलं आहे. आमच्या घराच्या समोर, राहत्या घराच्या समोर. तर ते आयुक्त साहेबांना आम्ही अवघ्या 1.5 वर्षापासून तक्रार देत आहोत की ते काढावं, पण ते काही लक्ष देत नाही. आणि आता सगळं पूर्ण झालं पण तरी ते काढत नाही. त्यांनी 15 तारीख दिली होती, पण आतापर्यंत काहीच झालं नाही. हे आमचं राहतं घर आहे, एवढीशी बोळ आहे की कोणी वारलं तरी ते निघू शकत नाहीत. एवढी बारीक बोल आहे आणि 7-12चा उतारा आमचा आहे आणि आमचं राहतं घर आहे, त्यांच्या मागे त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. तर आयुक्त साहेबांना ही विनंती आहे की प्लीज त्यांनी ती कारवाई लवकरात लवकर करावी, नाहीतर आम्ही येत्या 26 जानेवारी रोजी आत्मदहन करू पूर्ण फॅमिलीसोबत. पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पोस्टरवर लहान बालकांमार्फत लघुशंका करून भाजपतर्फे करण्यात आले अनोखे आंदोलन. महाराष्ट्रातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे नाराजी व्यक्त करीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत एकात्मिक डास निर्मूलनाच्या कामातील भ्रष्टाचाराचा विषय गाजला. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत पाणंद रस्ते तसेच महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांवरील कर्मचाऱ्यांकडून पैसा जमा करण्याचा विषय गाजला. माजी नगराध्यक्ष स्वर्गीय दिलीप जगताप यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. शहरातील दिव्यांगांसह गरजूंना केशरी व पिवळ्या शिधापत्रिकांचे आमदारांच्या हस्ते वाटप. वडणे शिवारातील फळबागा तसेच सेंद्रिय शेतीला अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी भेट देऊन केली पाहणी. आणि मोगलाई परिसरातील मोतीलाल चौधरी यांनी केलेले बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण काढावे या मागणीसाठी लखनलाल चित्ते यांचे कुटुंबासह एक दिवसीय उपोषण. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.